जय शिवराय मित्रांनो, सरकारने जाहीर केलेली मदत आपल्याला पोचली का? कमेंटमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. कारण सरकारनं जे जाहीर केलं होतं अनुदान, त्याच्याप्रमाणे सरकारनं आपल्याला अनुदान मदत दुष्काळी दिलेली नाही मित्रांनो. कोणाला 6,000 रुपये हेक्टरी, कोणाला 5,100, कोणाला 7,200, कोणाला 8,500 अशा प्रकारे सरकारनं वाटप केलेलं आहे. हे कशा प्रकारे कमी जास्त दिली शेतकऱ्यांना मदत काही मिळ नाही. आमच्या गावात अशा प्रकारेच पडलेली आहे मदत सर्वांना. कोणाला 6,200, कोणाला 7,200, कोणाला 8,500 हेक्टरी. आता सांगताना जे सरकारनं जाहीर केलं तर तुम्हाला 18,500 रुपये हेक्टरी देऊ, हे कुठलंच आपल्याला 18,500 हेक्टरी पोहोचलेलं नाही आहे. आता जे 10,000 आपल्याला सांगितले पेरणीला देऊ, आता पेरण्या जवळपास अर्ध्या झालेल्या आहेत बांधवांनो. कोणालाच आणखीन पेरणीला काही पोचलेलं नाही आहे. आता काही पेरलेलं पीक आल्यावर देते काय सरकार, काही सांगता येत नाही मित्रांनो. हे सगळं फसवणीस आणि फसवा सरकार आहे. आता याच्यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्याला काहीच भेटलेलं नाही मित्रांनो. आपले रानं पुरात जाऊन सगळं नुकसान आपलं जास्त झालेलं होतं, पण सरकारनं याची आणखीन कुठलीही दखल घेतली नाही. फक्त त्याचे वेगळे पंचनामे करून नेलेले आहेत. ते पूरग्रस्त शेतकऱ्यांचं पूर्ण पीक नष्ट झालेले आहे. त्या पिकाला काय मोबदला आहे काय आणखीनही कुठेही स्पष्टता नाही. कोणी विचारलं तर काही सांगत नाही. त्याच्यामुळं ज्या पूरग्रस्त शेतकऱ्याला त्याचं पीक नष्ट झाल्यामुळं सगळ्यात अगोदर मदत मिळायला पाहिजे होती, ती मिळालेलीच नाही आहे. आणि हे अशा प्रकारची मदत टाकून दिलेली आहे. कोणाला कशाही पद्धतीनं त्याचा काही मेळ नाही राहिलेला आहे. हे सरकार म्हणजे मित्रांनो एक मराठी पिक्चर होता अशी ही बनवा बनवी, हे अशा प्रकारचं सरकार आहे. तो खूप छान पिक्चर आहे बघा. त्याच्यात सगळे बनवा बनवीच आहे. आणि आता पण सरकारचं हे असंच चालू आहे, अशी ही फसवा फसवी. त्याच्यात पण 3 हिरो होते त्या अशी बनवा हे बनवा बनवी पिक्चरमध्ये. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन, याच्यामध्ये पण 3 हिरो आहेत, फडणवीस, पवार आणि एकनाथ शिंदे. ते 3 हिरो पण अशीच बनवाबनवी करायची आणि करमणूक करायची. आता हे 3 पण अशीच बनवाबनवी करून आपली निव्वळ करमणूक करत आहेत शेतकरी बांधवांनो. तर सरकारची दिवाळी झालेली आहे साजरी. केंद्राचं एवढं मोठं पॅकेज आलं, राज्य सरकारने दिवाळी केलेली साजरी, पण शेतकऱ्याची दिवाळी मात्र इथं काळी झालेली आहे. इथं कुठल्याही शेतकऱ्यांना दिवाळी साजरी केलेली नाही मित्रांनो. कारण त्याला दिवाळी साजरी करायला पुरेसे पैसेच नव्हते. आणि केंद्राचं पॅकेज आल्यामुळे सरकारनं खूप मोठी अशा प्रमाणात दिवाळी साजरी केलेली आहे. पण आपली आहे तीच आहे बोंब. आता काही कार्यकर्ते सरकारचे पोस्ट टाकायला लागले, इतकी मदत पडली, तितकी मदत पडली, अमुक पुढच्या तारखेची ह्या तारखेत पडली, त्या तारखेत पडली. त्यांना माझं एकच सांगणं आहे, तुमचा शेतकरी बाप आहे त्याच्या डोळ्यात जाऊन बघा. अरे त्या शेतकऱ्याच्या बापानं पैसे नाहीत म्हणून लेकरा बाळायला, आपल्या पोरी बाळीला सुद्धा कपडे घेतलेले नाहीत, आणि तुम्ही आपलं पोस्ट टाकताय इतके पडले ते इतके पडले. 8,500 होतंय काय? तुम्हाला एकरी किती खर्च झाला आहे आणि उरलं आहे काय हे दाखवतो मी तुम्हाला. बघा हे एकरी खर्च किती झाला आहे. तर हे 24,000 जवळपास हे खर्च झालेला आहे. बघा स्क्रीनवर दिसते का? पूर्ण खर्च हे एका एकर सोयाबीनचा आहे. सुरुवातीपासून ते नांगरटीपर्यंतचा, आपला सोयाबीन काढणीपर्यंतचा आहे पूर्ण खर्च बघा. आणि आता बघा ह्या एकरात काय उत्पन्न झालं आहे. आणि सांगायले एक तर पुरात गेलेले, रानायला काहीच झालं नाही, पूर्ण करपून गेलेले तिथं. थोडंफार जे डागेल मागेल निघाले ते बघा. हे अशा प्रकारची त्याची पट्टी नीट बघा जरा. हे बघा 5-6 कट्टे झाले होते आणि त्याच्यामध्ये केवढे सोयाबीन झाले? 9,469 रुपयाचं. बघितलं का? नीट बघा मित्रांनो. आता मला सांगा, 24,000 खर्च झालेला आहे आणि 9,000 रुपयाचं सोयाबीन झालेलं आहे. इथं आपण 15,000 रुपयाला मायनस आहेत एकरी. आणि सरकारने दिलीत हेक्टरी 8.5, म्हणजे 15 दुनी 30 आणि 40,000ला आम्ही आज मायनस आहेत. आणि आम्हाला दिलीत 8.5. ते बी 8.5 सगळ्याला नाहीच. अर्ध्या लोकायला 6,000, अर्ध्या लोकायला 7,000. काही मिळच नाही ह्या कामाचा. एकतर आम्हाला भाव ठरवायचा अधिकार नाही. तुमच्या कुठल्याही ब्रँडेड वस्तूला भाव फिक्स असतो, आमच्या वस्तूला कुठलाही भाव फिक्स नाही. असं का बरं सांगा? तुम्ही आमच्या कापसापासून
ब्रँडेड कपडे तयार करता, त्या कपड्याच्या शोरूममध्ये त्याला फिक्स रेट, आणि आमच्या कापसाला फिक्स रेट नाही. आमच्या सोयाबीनपासून 1 किलोभर तेलाला 150 रुपये किलो भाव, आणि आमच्या सोयाबीनला 3000 रुपये क्विंटल भाव. हे कुठला न्याय झाला सांगा बरं. तुम्ही आमच्या डाळीपासून बेसन पीठ तयार करता, आणि आमच्या हरभऱ्याला भाव आहे का? त्याला फिक्स भाव नाही, त्या डाळीला फिक्स भाव. काय धोरण आहे हे? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आणि आम्हाला उत्पन्न खर्चाप्रमाणे भाव द्या. आम्हीच सरकारला पैसे देऊ. सरकार काय आम्हाला देणार आहे? सरकारची काय दानते द्यायची? सरकारलाच आम्ही पैसे देऊ, पण आमच्या मालाला योग्य भाव द्या ना तुम्ही. काल परवा दिवाळीमध्ये झेंडूचे फुलं 10 रुपये किलो विकले. एवढे कमी भाव कुठं फुलं असते का हो? ओरिजिनल माल आहे, किती कष्टाने पिकवलेले शेतकऱ्यांनी ती झेंडूचे फुलं 10 रुपये किलो त्याला भाव. काही शेतकऱ्यांनी फेकून दिले, अक्षरशः मी बघितलं परभणीमध्ये. टेम्पो भरून आणले आणि फेकून दिले. अरे तुमची डुप्लिकेट प्लॅस्टिकचे फुलं यायला फिक्स रेट आहे, आणि आमचे ओरिजिनल झेंडूचे फुलं एवढ्या कष्टाने पिकवलेले, त्याला खर्च केलेला, आणि ती फेकून द्यायची बारी आली. 10 रुपये किलोने विकावं लागले, 5 रुपये किलोने विकावं लागले. काय सोंग आहे बरं हे? त्याला एवढा कवडी मोल भाव का त्या फुलायला? ते का आबाळातून पडलेत का? आम्हाला फुकट आलेत का शेतकऱ्याला ते? सरकारने ह्या गोष्टीचा कुठंतरी विचार करायला पाहिजे ना. 10 रुपये फुलं, 5 रुपये किलो, ही काय किंमत झाली का हो? शेतकऱ्याचा माल केवढ्या बी द्या, एवढ्या द्या तेवढ्या द्या, 5 रुपयात 2 रुपयात मागता तुम्ही, आणि शोरूममध्ये जाऊन प्लास्टिकचे ह्याचे फुलं फिक्स रेटमध्ये घेता. तिथे 1 रुपयासुद्धा कमी करत नाही. प्रत्येक वस्तू शेतकऱ्याच्या मालापासून तयार होती, आणि शेतकऱ्यानं माल आणला की ते कमी भावात मागायचा, आणि त्याच्यापासून तयार केलेली वस्तू गुपचूप घ्यायची. काय धोरण आहे? आम्हाला उत्पादन करायला खर्च लागत नाही का? झेंडू उत्पादित करायला किती खर्च आले असतील त्या शेतकऱ्याला? 10 रुपये किलोनं फुलं, त्याला काय आबाळातून पडले होते का फुकट वाटायला ते फुलं? काय सरकार ह्याला दिसत नाही का? सरकारला हे काय करते सरकार? आमच्या ऊसाला भाव नाही, एवढं रात्रंदिवस वर्षभर पाणी देऊन त्याला भाव कारखाना ठरविणार, आणि त्याच्यापासून साखर तयार होती, तिचा भाव कारखाना ठरविणार. फिक्स रेट. कारखाना जेवढा म्हणला तेवढ्याने टेंडर सुटणार साखरेचे. ना आमच्या ऊसाचा भाव मग आमच्या मनावर पाहिजे ना. आमच्या ऊसाचा भाव आम्ही नाही ठरवायचा, कारखान्यानं ठरवायचा. हे कुठला न्याय झाला बरं सांगा? आमच्या मुगापासून तयार होणाऱ्या मूग डाळीला फिक्स भाव, आमच्या केळीपासून तयार होणाऱ्या चिप्सला फिक्स रेट, आणि मग आमच्या केळीला फिक्स रेट नाही, आमच्या मुगाला फिक्स रेट नाही. आमच्या हळदीपासून पावडर तयार होती, तिला फिक्स रेट, पण आमच्या हळदीला भाव नाही. आमच्या भाजीपाला पिकायचा तर कचराच करून टाकला आहे. 5 रुपयाला पालकाची जुडी, आणि तिच्यापासून तयार होणारं पालक पनीर 150 ते 200 रुपयाला. बैंगन 10 रुपये किलो, 5 रुपये किलो, आणि त्याच्यापासून बैंगन मसाला तयार होते ते 150 रुपये. अरे काय हे? काय धंदा आहे काय? आमची मेथीची जुडी 5 रुपयाला, आणि त्याच मलाई मेथीची भाजी 200 रुपयाला. म्हणजे एका जुडीमध्ये कितीतरी भाज्या करता येते ना. आमची मेथीची जुडीला काहीच किंमत नाही, त्याला किती खर्च आला असन त्याचा कोणी विचार केला आहे का? सरकार हे चालणार नाही, शेतकऱ्यावर हे अन्याय चालणार नाही. सरकार याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवू. आमच्या मालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे. प्रत्येक वस्तू आमची कवडीमोल भावात विकल्या जाते, याच्यावर कुठलंही सरकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे. आमची भेंडी 5 रुपये पाव किलो, आणि तुमची त्याच्यापासून हवाई भेंडी तयार झालेली भाजी 180 रुपयाला. हे असं कसं चालन हो? ते भेंडीला बी काही लागलं असेल ना पिकवायला, का नाही लागलं? आमचं कुठलं बी माळं, आमचा शेवगा 10 रुपये पाव किलो घ्यायचा, आणि त्याच्यापासून भाजी तयार केलेली शेवगा भाजी 200 रुपये. असं कसं चालेल मला सांगा बरं? ह्या सर्व लोकांची युनिटी आहे शेतकरी बांधवांनो, की हॉटेलवाले, आपल्या मालावर प्रक्रिया करणारे, हे सर्व एक भाव ठरवतात, पण आपली एकी नाही. आपण एकत्र बसून भाव ठरवत नाहीत, काय नाही, कोणी कोणाला विचारायचं नाही, काय नाही. आपण ह्याच्यातच बेजार आहेत. याचा कार्यकर्ता, हे माझा नेता, ते माझा नेता, याच्या मागं फिरू, ते आला, हे गेला, हे दाखवितो, त्याची दाखवितो, याच्यामध्येच आपण सर्व गेलेले. मित्रांनो, आपली एकी जर झाली तर हे सगळे लोक हे एका मिनटात ताळ्यावर येतील. याला काहीच टाईम लागणार नाही. पण खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आपली एकी नाही. आपल्याला बरं वाटतं एखाद्याची सोयाबीन कमीमध्ये विकली तर, ही दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो. आपण आपल्या सहकारी शेतकरी सोयाबीन कमी विकली तर आवाज उठवायला पाहिजे. तर आपण त्याची कुठंतरी बसून टिंगल करतो, त्याची सोयाबीन 3000ने गेली. अरे त्याची 3000ने गेली, उद्या तोही बी 3000 जाणार आहे. तुला का काय सोन्याचा भाव लागणार का तुझ्या सोयाबीनला?
राख लागली एकाची तर सगळ्याचीच लागणार आहे ना. असो, राज्य सरकारने आमच्या मागण्याची गंभीर दखल घ्यावी. आमचा आवाज दाबण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, कारण आणखीन मोठा शेतकऱ्यांचा लढा उभारला जाईल. कुठल्याही प्रकारच्या आमच्या मदतीत तडजोड करू नये. पूर्णपणे आम्हाला एक ठोक रकमी मदत देऊन टाकावी. तसल्या योजना, दलिंदर योजना, मनरेगाच्या आणि ह्याच्यामध्ये घालून आम्हाला त्याच्यामध्ये अडकून ठेवण्याचा सरकारने प्रयत्न करू नये. आम्ही याच्यापुढे अजिबात दबून राहणार नाहीत. कुठल्याही प्रकारे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. सरकारने सर्वच आमच्या मालाच्या भावाची गंभीर दखल घ्यावी आणि सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे लढा द्यायचा आहे आपल्याला मित्रांनो. जय शिवराय.